आहे तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। दुसरीकडे ठाकरेंचे खासदार हे सुद्धा आता दिल्लीमध्ये पोहोचतायत। ऑपरेशन टायगरच्या संदर्भात ज्या चर्चा सुरू होत्या त्या संदर्भात देखील आता या महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर माजी प्रधान सचिव अनंत कळसे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। अनंतजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आपण पाहतोय राजकीय घडामोडी आता राज्यातील वेगवान झालेल्या आहेत आणि आता ठाकरेंचे काही खासदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय आणि ते कदाचित वेगळा गट स्थापन करण्याची देखील शक्यता आहे। जर त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर नेमकी प्रक्रिया कशी असेल, संविधानिक प्रक्रिया नेमकी कशी असेल? यामध्ये पक्षांतर विरोधी कायदा जो आहे संविधानामध्ये अनुसूची आहे त्यामध्ये त्याच्याची तरतूद आहे। एखादा या प्रमाणात अगदी बोला या प्रमाणात जर फूट पडली तर या आता 9 खासदार आहे त्यापैकी 6 किंवा 7 सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं की आमच्या संसदीय पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि संघटनात्मक पक्षामध्ये फूट पडलेली आहे। तर माननीय अध्यक्ष लोकसभा हे सर्व तपासून घेतील, त्यांना संधी देतील, कागदपत्र मागवतील आणि हे सगळं झाल्यानंतर माननीय अध्यक्ष लोकसभा ती त्यांना परमिशन द्यायची न द्यायची हा निर्णय घेतील आणि परवानगी जर दिली तर तो हा वेगळा पक्ष अस्तित्वात येईल। मात्र या पक्षाला पॅरा 4 प्रमाणे मर्जर कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल, तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल असं त्यामध्ये स्पष्ट आहे। जसं आता आपण वेस्ट बेंगालमध्ये बघितलं, ममता बॅनर्जीचं तृणमूल काँग्रेस हे फुटून बाहेर पडलं आणि त्यांनी एका त्रिपुरातल्या कुठल्या तरी एक छोट्या पक्षामध्ये ते विलीन झाले। त्याप्रमाणे ही प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया होईल। अगदी अनंतजी, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या बातम्यांच्या संदर्भात तुम्ही केलेलं आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।